नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात 16 दिवसानंतर सूर्यग्रहणाचा महासंयोग भारतात सूतक काळ लागू होईल का? 12 राशींवर काय होईल परिणाम? या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, ऑगस्ट महिन्यातील 13 तारखेपासून ज्योतिषांच्या मते यावेळी श्रावण महिना आणि ऑगस्ट महिना खूप विशेष मानला जातो. वास्तविक पाहता या ऑगस्ट महिन्यात 16 दिवसाच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशी दोन मोठी ग्रहणे होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावशाली खगोलीय घटना मानल्या जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रज्ञानुसार या ग्रहणाचा प्रभाव केवळ पृथ्वीवरील हवामान आणि पर्यावरणावरच नाही तर मानवी जीवन, मानसिक स्थिती, देशाचे राजकारण आणि अर्थव्यवस्था व जगावरही पडतो. बघा तर मंडळी, ऑगस्ट 2026 मधील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, सूतक काळ, धार्मिक नियम आणि 12 राशीवर होणारा प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया. ऑगस्ट 2026 मध्ये अवकाशात दोन्ही मोठी ग्रहणे पाहायला मिळणार आहेत. यामध्ये पहिले पूर्ण सूर्यग्रहण आणि दुसरे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. या ग्रहणाची दृश्यमानता, भारतात पाळायचे नियम आणि ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 12 राशीवर होणारा प्रभाव याविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत. बघा तर मंडळी, ग्रहणाची वेळ आणि दृश्यमानता या संदर्भात आपण सविस्तर बघूया. पहिले पूर्ण सूर्यग्रहण हे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे ग्रहण युरोप, ग्रीनलँड, आयलँड आणि रशियाच्या काही भागांमध्ये दिसेल. मात्र भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. आंशिक चंद्रग्रहण दुसरे ग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण जगातील अनेक देशांमध्ये दृश्यमान असेल, परंतु भारतात हे चंद्रग्रहणही दिसणार नाही. बघा तर मंडळी, सूतक काळ आणि धार्मिक मान्यता या संदर्भात आपण सविस्तर बघूया. धार्मिक आणि शास्त्रानुसार ग्रहणाचा सूतक काळ फक्त त्याच ठिकाणी मान्य असतो जिथे ग्रहण प्रत्यक्षपणे दृश्यमान असते. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नसल्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे पूजा अर्चा, मंदिराचे दर्शन आणि दैनंदिन शुभ कार्यावर कोणतीही बंधने असणार नाहीत. नागरिक कोणत्याही भीतीशिवाय आपली दैनंदिन कामे सुरळीतपणे करू शकतात. बघा तर मंडळी, ज्योतिषीय दृष्टिकोन आणि 12 राशीवर प्रभाव या संदर्भात आपण सविस्तर बघूया. जरी ही ग्रहणे भारतात दिसत नसली तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, चंद्र, राहू आणि केतू यांच्या स्थितीतील बदलामुळे सर्व राशीवर त्याचा प्रभाव पडणार आहे. काही राशीसाठी हा काळ उत्तम संधी घेऊन येईल तर काहींना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेष राशी, कार्यक्षेत्रातील नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, मात्र विनाकारण होणारा खर्च टाळावा. वृषभ राशी, पैशाचे व्यवहार आणि आर्थिक बाबीमध्ये विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मिथुन राशी, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील, परंतु कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. कर्क राशी, कौटुंबिक विषय आणि बजेट यांच्यात योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. सिंह राशी, करिअरमध्ये प्रगती आणि पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळतील. कन्या राशी, कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवा आणि घाई टाळा. तुळ राशी, नवीन लोकांशी संपर्क वाढेल जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. वृश्चिक राशी, धनलाभाचे योग्य आहेत, परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. धनु राशी, कामाच्या निमित्ताने प्रवास आणि नोकरी किंवा व्यवसायात बदलाची शक्यता आहे. मकर राशी, तुम्ही केलेल्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळण्याची हीच वेळ आहे. कुंभ राशी, करिअरच्या क्षेत्रात नवीन आणि उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. मीन राशी, पैशाची देवाणघेवाण आणि कौटुंबिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.